कक्षामध्ये यायचंय. कॅप्टन 26 बनपूर एक्सप्रेस सातारा सामलिंगा अतुल भालेकर गोलंदाजीसाठी सज्ज होतील. षटक क्रमांक 1 साठी आणि स्वतः संघमालक संजय देसाई स्ट्राइक वरती. आता मात्र कशा प्रकारचा खेळ करतील हे पाहायचंय, कारण संजय देसाई एक क्रिकेट मधील जाणकार खेळाडू आहेत आणि स्वतःला क्रिकेटची खूप आवड आहे. आपला मुलगा कुणाल याच्या नावाने सातत्याने पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग असू द्या अथवा पाटण तालुका टेनिस बॉल प्रीमियर लीग असू द्या, या प्रीमियर लीग मध्ये सातत्याने त्यांचा संघ खेळत असताना आपण पाहिलंय. त्याचा आज सुपुत्र कुणाल जरी दिसत नाहीये, परंतु त्याच्या नावाने हा संघ सातत्याने खेळलाय. समोर एक वेगवान गोलंदाज अतुल भालेकर, कसा सामना करतील संजय देसाई पाहिजे. पहिला चेंडू मॅचला होईल सुरुवात. संजय देसाई पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, स्वतःवर नाराज आहेत आणि गोल्डन डकचा शिकार यष्टीरक्षक करत नाही. कोणती चुकी आणि पहा, अगदी त्यांची स्माइल देखील जर पाहायचं तर अगदी बाद झाल्यानंतर ज्या प्रकारे आज स्माइल पाहायला मिळाली, हे क्रिकेटचं वेड व्यक्तिमत्व. उसळता चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय, पंच कळवत आहेत डेड बॉल. अगदी अर्ध्या विकेटवर टाकलेला चेंडू आणि येत्या मात्र संजय देसाई ऑन स्ट्राइक. अकुटापाचा चेंडू, पुलचा फटका, मिड विकेट आहे. तैनात क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील. संजय देसाई यांचं खातं उघडलं जात आहे आणि इथे मात्र ज्या प्रकारे संजय देसाई कशा प्रकारे खेळ करतील. अक्षय शिंदे आजच्या दिवसातील ज्या खेळाडूने सर्वोत्तम क्षेत्ररक्षण केलंय तो खेळाडू. पायावर चेंडू टाकलाय, फ्लिक करायचा होता, चेंडूने बॅटचा चांगला संपर्क होत नाहीये. यस पंच कळवत आहेत लेग बाय स्वरूपात एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. या सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 2 धावा. मंदुर गोळेखोड गावचे खेळाडू संजय देसाई स्वतः संघमालक. बुंदा टाकण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या बॉटमला लागला. यस लेमन कट. एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. संजय देसाई आणि टीम कुणाल स्पोर्ट्स यांना या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 3 धावा. ओमकार सर गुणसंख्या लेखन म्हणून पाहत असताना चांगलं गुणसंख्या लेखन. अकोटापादा चेंडू बॅकफुटला जाऊन पुलचा फटका खेळलाय, पंचांकडे नजर असेल. अगदी पंच कळवत आहेत अवघी 1 धाव या चेंडूवर प्राप्त होईल बिहाइंड द विकेट. गोशांकी क्षेत्र आपण पाहतोय. एका धावेने 4 धावा धाव फलकावर. अतुल भालेकर 1 टू गो. शेवटचा चेंडू अगदी बॉक्स क्रिकेटची आठवण करून देणारा फटका टॅप केलाय. स्वतः गोलंदाज चेंडूवर जातील, तद्वर 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल संजय देसाई यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाची सांगता, पहिल्या षटका अखेर टीम कुणाल स्पोर्ट्स बिनगडी बाद 5 धावा. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या रितेश निकम. रितेश निकम यांचा पहिला चेंडू अगदी लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, चेंडूवर अगदी शेवटच्या क्षणाला बोटं फिरवलीत. डॉट बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका, डीपला क्षेत्ररक्षक होते, अगदी चेंडू हातातून निसटलाय. संजय देसाई अगदी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत सातत्याने. संजय देसाई यांच्यासाठी सचिन दादा कुंभार साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आले. प्रत्येक षटकाराला 100 रुपये, हॅट्रिक षटकाराला 1000 रुपये. अगदी संजय देसाई साहेब सुवर्ण संधी असेल
म्हणजेच काय तर अगदी संघाची कामगिरी जरूर खराब झाली, परंतु तुम्हाला आता या संधीचं सोनं करावं लागेल. हाफ टॅकल चेंडू होता, पंच नक्की सांगतायत अगदी डेड बॉल. डीप एसच्या कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु अर्ध्या खेळपट्टीवर टाकलेला हा चेंडू. संजय देसाई साहेब यांच्यासाठी सुवर्ण संधी. संघ मालक 1000 रुपये 3 षटकारांसाठी, प्रत्येकी षटकारासाठी 100 रुपये. सचिन कुंभार ग्राफिक डिझायनर. गतीमध्ये परिवर्तन, खोदून काढण्याचा प्रयत्न. अक्षय शिंदे ड्रिल करून दाखवत असताना चांगला चेंडू, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना गोलंदाज रितेश निकम, बाचोलीचा वंडर बॉय. शॉट ऑफ जॅक, एक धाव मात्र या फटक्यावर प्राप्त होईल. बॅटच्या बॉटमला जास्त चेंडू लागलेत अद्याप जर विचार केला तर या सामन्यामध्ये. तुम्हाला चेंडूला टाइम करावा लागेल. ज्या प्रकारे या खेळपट्टीवर अगदी पाऊस पडल्यानंतर आता खेळपट्टी सुकी झाली आहे, सूर्यप्रकाश देखील स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सुक्या खेळपट्टीवर तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस, मिड विकेट डीपला आहे तैनात. क्षेत्ररक्षक वेगाने आले आहेत. एक धाव पूर्ण केली सैल. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. या सिंगलने या टीमची धाव संख्या 2 षटका अखेर बिनगडी बाद 8 धावा. पप्पू पाटील मुकादम देखील या सामन्यावर नजर ठेवून आहेत, त्यांना देखील मोठे फटके पाहिजेत. बॅकफुटला जाऊन चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपला, पकडला जाईल. झेल संधी होती परंतु संधी गमावली आहे. अशा झेल तुम्हाला पकडाव्या लागतील. संजय देसाई आता स्ट्राईक वरती आले, त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. आता बॅट मधून धावा येतील का? अगदी ज्या प्रकारे त्यांचा स्टान्स. संजय देसाई यांच्यासाठी हा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळलाय. एक धाव मात्र जोडली जाईल. एक धाव संजय देसाई यांच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या धावफलकावर जाऊन पोहोचले या दुहेरीच्या मदतीने. दोन धाव पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न चालू आहे. तिसरीचा प्रयत्न धावचीची संधी असेल आणि इथे चौथ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. अगदी पाऊस थांबल्यानंतर मात्र क्रिकेटचा हा आनंद घेत असताना संजय देसाई 40+ चे खेळाडू, संघ मालक तब्बल 4 धावा धावून काढल्यात. 14 धावा धाव फलकावर. जिथे मात्र एक धाव होती तिथे 4 धावा. चेंडू सोडून दिलाय, पंच वळतील. येस, अनदर व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. या सिंगलच्या जोरावर टीमची धाव संख्या 15. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. नेट धाव चेंडूचे होते सांगता. फुटवर्कचा वापर करायचा होता संजय देसाई यांना, परंतु गोलंदाज अगदी अचूक टप्प्यावर. लोअर फुलटॉस होता, फ्लिकचा फटका खेळायचा होता पायाच्या आणि बॅटच्या मधून. चेंडू अगदी यष्टीरक्षक अक्षय यांच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू. 1 to go. शेवटचा चेंडू देखील सोडून दिला. येस, व्हाईट बॉल. बदल आले त्याचा वापर करण्यासाठी अगदी संजय देसाई यांनी प्रयत्न जरूर केला, परंतु निर्धाव चेंडूचे होते सांगता. खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडूला टायमिंग करण्यामध्ये आलेला अपयश षटकाची होते सांगता. सुरेश यांचा हे षटक समाप्त. टीमची धाव संख्या धाव फलकावर बिनगडी बाद 16 धावा.
अक्षय यांचा पहिला चेंडू अक्षय यांच्यासाठी एक अक्षय गोलंदाजी मार्कवर दुसरा अक्षय फलंदाजी सूरज चेंडू खाली इथे मात्र सूरज यांच्या अगदी डोळ्यावर सूर्यकिरण जरूर आलं परंतु शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर फलंदाज बाद आणि पहा इकडे अगदी तिसऱ्या अक्षय मैदानामध्ये मुख्य व्यासपीठावर दाखल होत असताना अक्षय शेठ म्हात्रे आणि त्यांची फौज 81-82 अक्षय गोलंदाजी मार्कवर अक्षय बाद झाले आणि अक्षय शेठ म्हात्रे मुख्य व्यासपीठावर दाखल झालेत. आज मात्र अक्षय यांच्या बोलबाला राहिलाय. येस अगदी त्याच दरम्यान सनवली पेन पनवेलचे सुपुत्र अगदी रुपेश पाटील सरांचं शुभागमन झालंय. वेलकम सर, सुस्वागतम. आणि या अगदी पाठच्या रविवारी ज्यांचा वाढदिवस साजरा केला प्रणय हे देखील दाखल झालेत. वेलकम प्रणय. आणि मोरेश्वर म्हात्रे यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम मोरेश्वर, सुस्वागतम. खोदून काढण्याचा प्रयत्न अगदी या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही निर्धाव चेंडूची हो ते सांगता 16-1 टीम कुणाल स्पोर्ट्स. एकाती फटका जरूर खेळाय. चेंडू काही काळ हवेत होता. सूर्या चेंडूवर जातील तद्भर या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाईल. संजय देसाई पुन्हा एकदा स्ट्राईक वर देतील. महेश यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 17-1. संजय देसाई पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. वाईट +1 या 2 धावा अतिरिक्त धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. अगदी संजय देसाई मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत आहेत अद्याप. सचिन कुंभार साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक आणि हे पारितोषिक फटकावलं जाईल का. संजय देसाई स्वतः संघ मालक ऑन स्ट्राईक. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय सर जातोय यष्टीरक्षक रितेश यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होत आहे सांगता डॉट बॉल. अगदी स्वतःसाठी जागा बनवून खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अचूक टप्प्यावर गोलंदाजीसाठी अगदी गोलंदाजी करत असताना अक्षय टीम RB11 उपांत्य फेरीमध्ये दाखल होण्याच्या प्रगतीपथावर आहे. नक्कीच कमी गतीने टाकलेला चेंडू संजय देसाई यांना चेंडू काही समजला नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. अक्षय यांचं यशस्वी षटक समाप्त होते. 4 षटकाखेर टीम कुणाल स्पोर्ट्स 19-1. स्वतः संघ मालक आहेत संजय देसाई कुणाल स्पोर्ट्स संघाचे आणि आपल्या संघासाठी अगदी खेळ करत असताना अंतिम षटक गोलंदाज सुभाष. अंतिम षटक घेऊन सज्ज होतील सुभाष. महेश ऑन स्ट्राईक. महेश पहिला चेंडू अगदी अंतिम षटकातील सोडून दिलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. पंच म्हणून आज तुषार मांढरे सरांची देखील चांगली कामगिरी राहिली त्यांच्या साथीला. प्रवीण पवार सर पनवेल दोन्ही पंचांनी मात्र आडवा बॅटने महेश यांच्या बॅट मधून चेंडूला अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिलाय. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा उत्तुंग षटकार. या डावातीला पहिला षटकार आलाय. महेश यांच्या बॅट मधून अगदी सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हा देखील चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. एक छोटी धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल परंतु सहकारी या महेश यांचं लक्ष नव्हतं.
निर्धाव चेंडूचे होते सांगता 26 धावा धाव फलकावर. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू फ्लाइंग स्लिपला अगदी गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. या सिंगल धावसंख्येमध्ये जोडली जाईल. महेश यांच्या खात्यामध्ये 1 धाव जोडली जाईल. 27 ला 1. 3 चेंडूंचा खेळ झालाय. या 3 चेंडूंमध्ये कितपत मजल मारेल टीम कुणाल स्पोर्ट्स यावर संघ मालक आणि प्रेक्षकांचा देखील लक्ष असेल, परंतु 35 ते 40 पर्यंत मजल मारावी लागेल. 3 चेंडूवर 2 मोठे फटके जर आले महेश यांच्या बॅट मधून हा फॉली चेंडू होता. पंच करण्याचा प्रयत्न अगदी झेल मात्र सुटलाय. कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. 1.5 धाव चेंडूचे होते सांगता धावसंख्या स्थिरावत असताना धाव फलकावर 27 धावा. महेश 2 चेंडू शेष असतील. 2 मध्ये एखादा मोठा फटका येईल का? चेंडू सोडून दिलाय. पंच कळवतायत व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 28 ला 1. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न अगदी खराब दिशा. व्हाईट बॉल. गोलंदाज अगदी ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये सातत्याने अवांतर चेंडू हाताळले जात आहेत. महेश पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 1 धाव घेण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. महेश संजय देसाई यांना या सिंगलने टीमची धावसंख्या 30. 1 टू गो. शेवटच्या चेंडूवर अगदी या स्लॉट मध्ये होता. सरळ बॅटने व्ही शेप मध्ये सचिन कुंभार यांचं 100 रुपयांचं पारितोषिक फटकावलं जात आहे. संजय देसाई यांच्या बॅट मधून मुंदुळकोळे गावचा ब्रँड दाखवणारा मोठा फटका. षटकार आणि या षटकारांनी टीमची धावसंख्या हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ग्राफिक डिझायनर सचिन कुंभार साहेब यांच्या माध्यमातून अगदी या 100 रुपयांचं पारितोषिक होतं आणि ते मात्र शेवटच्या चेंडूवर फटकावलंय. 36 धावा धाव फलकावर. 5 षटकांची होते सांगता 37 धावांचं लक्ष टीम RV11 संघासमोर अगदी प्रस्थापित केलंय. या 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल का अथवा हे लक्ष रोखलं जाईल का? नक्कीच हे आपल्यापर्यंत धावतं समालोचन पोहोचवलं जाईल रुपेश पाटील सरांच्या माध्यमातून. थँक्यू. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतोय आणि मी समालोचक रुपेश पाटील मॅन फ्रॉम जनवली पेन तमाम क्रीडा रसिकांचं करतोय सहर्ष सहर्ष स्वागत. आपण पाहताय अनुभवताय पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 चा तरार
पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई अंतर्गत एक दर्जेदार आणि क्रीडा रसिकांना खेळाडूंना हव्यावेसी असणारी स्पर्धा म्हणजे पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग। बॉस शिवा जाधव आणि पूर्ण कमिटीने घेतलेली मेहनत आणि आदरणीय किरणजी मस्कर सर यांचा आवाज, त्याचबरोबर लव जाधव सरांचा आवाज आपण या स्पर्धेच्या निमित्ताने ऐकतोय। पंचांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, नाही शुभेच्छा। जाऊया मॅच कडे। मॅच आहे कुणा स्पोर्ट्स आणि RV11 या दोन संघांमध्ये। प्रथमतः फलंदाजी करत असताना कुणा स्पोर्ट्स या संघानं जमवल्या 36 धावा। विजयासाठी RV11 स्पोर्ट्सला बनवायच्या त्या 37 धावा। कुणा स्पोर्ट्स जे संघ मालक आदरणीय संजयजी देसाई साहेब, RV11 चे संघ मालक आदरणीय पैलवान समीरजी डिगे साहेब, या दोन संघांच्या संघ मालकांमध्ये मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला बॉल, पहिलाच बॉल संधी आहे तिथे मिड ऑन शॉट मध्ये। ओ हो, बॉल पकडला गेला झेल आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील। मोठा झटका 440 ओव्हरचा करंट बसताना पाहायला मिळेल। प्रवीण यांच्या स्वरूपामध्ये RV11 या संघाची शून्यावरती पहिली विकेट माघारी। ब्रँड इज ब्रँड ओम साई अर्थातच MTC लाईव्ह टेलिकास्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पूर्ण टेक्निकल टीम इथे कार्यरत असताना अक्षय शेठ मात्रे, कुणाल दादा, त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी या चांगल्या प्रकारे या MTC चॅनलला मात्र पुढे नेत असताना पाहायला मिळाले। या पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग आणि पाटण तालुकाचा क्रिकेट अगदी उत्तम प्रतिदिनी आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक वर्षी बहरत असताना मात्र पाहायला मिळते। आणि या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय शिवा जाधव बॉस यांची मोठी मेहनत आणि पूर्ण कमिटी। दिवेक्षा कव्हरला कलात्मक पद्धतीने खेळून काढल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल मात्र खातं खोललं जातोय। नवीन फलंदाज जसे मैदानामध्ये गेलेत रितेश आणि त्यांच्या बॅट मधून एक सिंगल येताना पाहायला मिळतोय। स्ट्राईक कन्वर्ट झाले आणि इथून विवेक स्ट्राईक इनला तर गोलंदाजी मार्क वरती सतीश यांना पाहतोय। शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळून काढला एक सिंगलला घेण्याचा प्रयत्न आणि या सिंगलनी धावफलकावरती धावा लागल्या जाते 2 धावा। RV11 हा संघ पाहतोय आपण। संघ मालकात आहेत आदरणीय यशस्वी उद्योजक आणि पैलवान समीरजी डिगे साहेब यांचा हा संघ आणि त्याचबरोबर कुणा स्पोर्ट्स संजय देसाई साहेबांचा हा संघ। वंडीच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येताना पाहायला मिळेल। इथून जमवायचे आहेत 5 षटकांमध्ये 37 धावा। लो स्कोरिंग मॅच आहे। या लो स्कोरिंग मॅच मध्ये तुम्ही कशा प्रकारे किती धावा जमवतायत, कशा प्रकारे गोलंदाजी होईल, इथून डॉट बॉल आणि विकेट या महत्त्वपूर्ण असणार आहेत कुणा स्पोर्ट्स साठी। बॅटिंग झाली नाहीये फारशी पाहायला गेलं तर, आणि त्याचमुळे की काय थोडस संकटामध्ये आणि अडचणीमध्ये धावसंख्येच्या स्वरूपामध्ये विचार केला तर, परंतु हा क्रिकेट आहे। जर का इथून चांगली गोलंदाजी झाली, चांगल्या विकेट आल्या, डॉट बॉल आले तर निश्चित मॅच इथे मात्र आपण कुणा स्पोर्ट्सच्या बाजूने जातानाही मात्र पाहायला मिळेल। आणखी एक चांगला बॉल, परंतु एक सिंगल घेण्याचा प्रयत्न कोणती काय नाहीये। चांगला संयमी क्रिकेट की इथून गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळतोय। षटक क्रमांक पहिलं समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सतीश धावा खर्च करतात। पहिल्या षटकामध्ये फक्त 3 आणि 3 षटकांच्या खेळीनंतर एक दोन महत्वपूर्ण प्रवीण यांच्या स्वरूपामध्ये एक विकेट मिळाल्यानंतर सतीश रितेश यांची जबाबदारी परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळेल। आता स्ट्राईकला आहे ते विवेक। विवेक वरपे छोटा बाहुबली म्हणून ओळख आपल्याला निश्चित सातत्याने पाहिले गेले। स्लॉट मध्ये आला तर निश्चित बॉलची गोटी करताना वारंवार पाहिले विवेक वरपे यांना, आणि एक सिंगल येताना पाहायला मिळेल। फाईटचा निर्णय आलाय म्हणजे 1+1 इथून मिळताना पाहायला मिळतील। धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 5-6 धावा। संजयजी देसाई गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात। वनडीच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येताना पाहायला मिळेल।
पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या साठी सुद्धा खूप मेहनत आपण जर पाहायला गेलं तर संजयजी देसाई यांची आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्वतः संघ मालक आहेत. हा चांगला बॉल डिलिव्हरी केला गेलाय. मोठा फटका कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न वारंवार फसला जातोय. इथून सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल. आणि या चर्चा होईल संघ मालक श्री संजयजी देसाई साहेबांची. खूप मेहनत आणि क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. फटका फसला असा क्षेत्ररक्षक लावले होते तिथे, परंतु पहा इथे नजर चुकली, दुर्घटना घडली आणि तेच मात्र पाहायला मिळालं. अचूक अशी नजर हवी होती तिथे. त्यांना माहिती होतं की ते बॉल येणार नाहीये आणि त्याच्यानंतर थोडीशी दुखापतग्रस्त रबर बॉल झटक्यानं मात्र हाताला लागतो आणि तेच मात्र पाहायला मिळालं. विवेक वरपे चांगले खेळाडू, सातत्याने चांगला खेळ क्रिकेटमध्ये पाहिलंय. पाटण तालुक्यामध्ये एक मोठं नाव. वाईटचा निर्णय मात्र इथं आलाय. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आता संपन्न झाली, त्यामध्येही आपण पाहायला गेलं तर याच मैदानामध्ये हा फटका चांगला आहे. चांगला टायमिंग, प्रॉपर ताकदीचा वापर. छोटा बाहुबली विवेक वरपे यांच्या बॅटमधून मात्र येतोय खन 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 खनखनीत आवाज करणारा दमदार षटकार. ताकद आहे आणि तेच क्लास आहे या खेळाडूंकडे सातत्याने आपण पाहायला गेला तर. आणि त्यासाठी विवेक वरपे यांना ओळखले जात आहेत. हा फटका चांगला आहे. विवेक वरपे हा खेळाडू आहे कडक आणि दी धडक. हा फटका येतोय दी धडक बे धडक. षटकार येतोय कडक 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 कडक. दोन षटकारांना मॅच मात्र पलटवले. आपल्या बाजूने तराजू झुकून घेतले. ही खासियत आहे, क्लास आहे, क्लासिकल आहे. हा खेळाडू खास आहे आणि त्यासाठी मात्र विवेक वरपे यांना ओळखले जात आहेत. 21 धावा धावफलकावरती लॉंग ऑफ मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढलाय. डीप मधला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. परफेक्ट इथे मात्र शॉट सिलेक्शन. एक सिंगल येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 22 धावा 22 आणि स्कोरबोर्ड. या पाटण तालुक्याचं नाव सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जबरदस्त आपल्याला एक उच्च भरारी सातत्याने पाहायला मिळते. क्रिकेटवरती क्रिकेट जोपासलंय, जगलंय या नवी मुंबई ग्लॅमर सिटीमध्ये. सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करणारे, आमच्यावरती प्रेम करणारे किरणजी मस्कर सर, व्हाईस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा आवाज सगळ्यांना गोड करणारा, मंत्रमुग्ध करणारा या पाटण तालुक्याला लाभले. शाईक विवेक वरपे यांच्याकडे आहे. महेश यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न. इथून वंडीच्या स्वरूपामध्ये सिंगल येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर 17 बॉल मध्ये अजूनपर्यंत 14 धावांची गरज. मॅच बनली गेली. आरवी 11 समीरजी ढेगे साहेबांचा हा संघ. विवेक वरपे मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न आता ट्राय केले जातात. एक कलात्मक पद्धतीने इनिकेट केलेले आपले फटके स्वतःच्या भातीतील ट्राय केले जातात, कारण मॅच जवळपास आहे आणि त्याचवेळी बरीचशी संधी खेळाडूंना असते आणि तेच मात्र इथे त्याचं आत्मपरीक्षण, त्याचं निरीक्षण इथे मात्र केलं जातं विवेक वरपे यांच्याकडून. स्लोवर डिलिव्हरी, कमी गतीनं बॉल हाताला गेले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून मंगेश यांनी आपली कलात्मकता मात्र गोलंदाजीमध्ये दाखवत असताना, महेश गोलंदाजी चांगली कलात्मकता दाखवत असताना या बॉलवरती मात्र पाहायला मिळाले. परंतु इथून विवेक वरपे यांना माहिती आहे क्रिकेट आपला इथून कशा प्रकारे पुढे न्यायचं आहे. संधी आहे तिथे, थोडासा उचले घेतला, साईड आउट साईड ऑफ स्टंप डिलिव्हरी आणि फलंदाज बाद. मोठी विकेट. विवेक वरपे बॅक टू डगआउट. इथे मात्र परिवर्तन होताना पाहायला मिळेल का, कारण आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 14 आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 14. शिवा बॉस यांचे ते आगमन झाले. पाटण तालुका म्हटल्यानंतर शिवा बॉस, पश्चिम महाराष्ट्र म्हटल्यानंतर शिवा बॉस आणि याच पाटण तालुक्याला उंच भरारी घेऊन देणारे म्हणजे शिवा बॉस. 14 बॉल आणि 14 धावांची गरज. विवेक वरपे बाद झाले. अतुल भालेकर
MH50 कॅप्टन आणि अर्थातच स्कूल कॅप्टन सातत्याने पाहिलं गेलं या खेळाडूंची चर्चा झाली. अनेक मोठमोठी खेळ साकारली गेली. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्याकडनंही साकारल्या गेल्यात. हाय फटका ऑन साइडला घेऊन काढला. लॉंग ऑन रिजन मध्ये ऑन ड्राईव्ह करायचं क्षेत्ररक्षक आहे तिथे. अमरजी कदम यांनाही आपण या टीम मधून खेळताना पाहायला मिळतात. उत्कृष्ट खेळाडू घारे डोळ्यांचा आमचा अमर कदम आणि सल्लागार म्हणून पाहतो आपण त्यांना. अक्षय यांच्या चांगला फटकेबाजी मात्र पाहायला मिळाली. हाही फटका चांगला सजवलाय. बेशुमार चांगलं टायमिंग केलं होतं. बॉलला भिरकावून दिले. सीमारेषा पार धावा आले तिथे अक्षयांच्या बॅट मधून 6 षटकार. आता समीकरण बदलले. 12 बॉल मध्ये 7 धावांची गरज अजूनपर्यंत इथून असणार आहे. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 चा धमाका टॉस्का बॉस मध्ये आपण सगळे संघमालक आणि त्याचबरोबर संघमालकांचे लोगोस आपण पाहतोय. अप्रतिम नियोजन बॉस यांच्या अध्यक्षतेत समीजी डेगे साहेब यांचा हा संघ आणि त्या संघामधून शिवा जाधव बॉस यांना खेळताना पाहायला मिळतात. खूप मेहनत प्रत्येकाची या पाटण तालुक्यासाठी आहे. पॉइंटच्या डोक्यावरून खेळताना पाहायला मिळतात. प्रथमेश यांना इथून आणलं गेलं. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. मोठी खेळी साकारायची होती आणि तिथून मोठी खेळी साकारत असताना विवेक वरपे बाद झाले. त्याच्यानंतर आता इथून साधं सोपं गणित जे आहे ते सोडवण्याचं काम इथे आता केलं जातोय. अक्षय आणि त्याच समवेत त्यांच्या बरोबर रितेश या 2 फलंदाजांकडून आणखी एक सिंगल. हे समजदारीचं क्रिकेट दोन्ही खेळाडू खेळत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. आणि हेच क्रिकेट आहे. आपण पाहायला गेलं तर ज्यावेळी तुम्हाला गरज असते मोठ्या फटक्यांची तेव्हा मोठे फटके तुम्ही खेळा. नसेल त्यावेळी तुम्ही मात्र संयमाचं क्रिकेट खेळा. आणि हेच तर क्रिकेट सातत्याने जपले गेले मोठे खेळाडूंकडनं. चांगला बॉल इथे साईडला सध्या ऑप्शन डिलिव्हरी करायचं होतं. हलक्या हाताने मात्र फक्त दिशा दिली आणि एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. मिड ऑनच्या रिझन मध्ये एक सिंगलनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 33 धावा 33. उंची जास्त आहे लांबी कमी. कदाचित नियोजित स्थानी बॉल जाईल डेफिनेटली आणि एक धाव मिळताना पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनपर्यंत इथून विजयासाठी 3 धावांची गरज असेल. चला पुढील सामना आणि प्लीज आपण तयार राहायचं नेक्स्ट मॅच साठी. ओहो हा शेवटचा सामना इथून पाहायला गेला तर अगदी योग्य वेळी आम्ही पोहोचलोय. तीन धावांची गरज आहे आणि इथून पाहायला गेलं तर हा इथून गोलंदाजीसाठी प्रथमेश आलेले आहेत आणि षटक क्रमांक इथून समाप्त झाले. चौथा आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 34 धावा आता इथून येणारे 6 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. 6 बॉल 3 ची इथे मात्र गेम होईल का ते पाहणं गरजेचं. 3 धावा वाचवल्या जातील का. पहिला बॉल इथून डॉट आलाय. समीकरण मात्र बदललंय. 5 बॉल मध्ये आता मात्र 4 धावांची गरज. या 3 धावांची गरज. या 3 धावा मात्र वाचवल्या जातील का तेही पाहणं गरजेचं. 5 बॉल 3 धावा. अक्षय स्ट्राईक इनला 3 धावांची गरज असताना इथून थोडासा या डॉट बॉल नंतर आत्मविश्वास जो वाढला गेलाय गोलंदाज नितीन यांचं. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि तो बॉल अडवेपर्यंत दुसरी धाव कंप्लीट आणि दुसरी धावेचा प्रयत्न. तिसरी ही धाव सहजरित्या इथे मात्र पूर्ण केली जाईल का आणि ती तिसरी ही धाव पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि संघ विजयी झालाय. समीरजी ढिगे साहेबांचा हा संघ RV 11 होताना पाहायला मिळेल. तर विजयी संघ आपल्याला पाहायला मिळतोय RV 11 हडलक कुणाल स्पोर्ट्स. तो इथून